खेळाडू असा जो पवित्र आहे तो सर्व मराठा बांधव आणि त्यासोबतच जरांगे पाटील यांनी यापूर्वी भाषणातून बोलून दाखवलेला आहे। मी सध्या मुंबईच्या सीएसएमटीच्या बाहेरच्या परिसरामध्ये या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतो। ठिकठिकाणी जे मोठमोठे ट्रक्स आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर्स आहेत, त्यांची पार्किंग या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि मराठा आंदोलकांची जी खाऊ गल्ली आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय मागच्या 5 दिवसांपासून याच ठिकाणी त्यांची जेवणं होत आहेत, याच ठिकाणी त्यांची आंघोळ होते, याच ठिकाणी त्यांचं उठणं बसणं होत आहे, झोपणं होत आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामी करण्यास कोर्टानं सांगितलेलं आहे। नेमकी आता जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे आणि मराठा आंदोलकांना ते काय आवाहन करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हजारोच्या संख्येत जे मराठा बांधव आहेत ते सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात आणि एकंदरीतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर डबल पार्किंगमध्ये जे टेम्पो आणि गाड्या आहेत त्यांची सुद्धा पार्किंग करण्यात आलेली आहे आणि कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे की जर 2 वाजून 40 मिनिटांपर्यंत सर्व रस्ते रिकामी झाले नाहीत तर मात्र आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ आणि प्रसंगी ही सगळी पाहणी करू आणि त्यानंतर कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल। त्यामुळे नेमकी आता भूमिका मनोज जरांगे पाटील यांची काय असणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी पोलिसांकडून या ठिकाणी गाड्या पास करण्यात आलेल्या आहेत। त्या सगळ्या गाड्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामागे दिलेल्या जागेमध्ये पास करण्यात यावा, पण त्याला कुठलाही फारसा प्रतिसाद